नमस्कार मंडळी, कशा आहेत? बरेत का? तर सगळ्यात अगोदर तर एकादशीच्या सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा आमच्या आत्या किती उशीर झालाय कपड्याला. 1 वाजलाय. 1 वाजता कपडे धुवाय बसले. त्यांना कपड्याचं साबण लक्षात नव्हतं राहिला. मग मला म्हणलं घेऊन ये, आयुषला घेऊन जा ये म्हणलं. तर त्या म्हणल्या आयुषच्या हाताला नाही येणार, वरती ठेवते. आयुषची हाईट कमी आहे ना, तर मग मी साबण दिला त्यांना. आज आयुषला सुट्टी आहे एकादशीची. तर बरेच दिवस झालं ऊसाकड, म्हणजे खालच्या रानाचा ऊस आहे ना, कॅनलमधून मधून रोड गेलेला आहे. काही घराच्या पाठीमागं रान आहेत, काही घराच्या इकडच्या साईडला आहेत. तर बरेच दिवस झालं काही ऊसाकडे बघून आलीच नाही मी. काल पूनम आली होती तर बोलली शेळ्या हरवलेल्या त्या ऊसात. म्हटलं कसं काय ग? तर म्हणली ऊसात गेल्या ते लवकर बाहेर आलं नाही कारण त्या गवत झालेलं आहे. तर तिला मी म्हणलं ऊसात नको लावू, शेळ्या ओरडत्यातले. तर म्हणली काय आहो ऊस कसा झालाय बघितलाय का तुम्ही? म्हणलं नाही अगं, मी लय दिवस झालं गेलेच नाही तिकडं. म्हणली जाऊन बघून या अगोदर कसा झालाय, मग मला सांगा शेळ्या ऊसात लावू का नको. म्हणून मी खास बघाय आले. म्हणलं बघते तरी जाऊन नेमकं काय झालं आणि तुम्हाला दाखवते. म्हणली लय ऊसात गवत झाले, कारण झालं असेल बरं का. उन्हाळ्यात जसा ऊस तुटून गेलाय तसं मी पण इकडं आलेच नाही ऊसाकडं, एक पण चक्कर मारली नाही. आणि त्यातले त्यात पाऊस पाणी चालू होतं तर ते लक्षच नाही राहिलं काय. एकदाच तुटून गेलाय, खोडवा आहे ऊस. तुम्हाला दाखवते आता. तो चांगलं येईन का नाही सांगा मला कमेंटमध्ये. गवत तर इतकं झालंय म्हणते, सगळं यलताराने गच भरले. तर तिघे आमची घर आहेत तिकडल्या साईडला. घरापासून कॅनेल आहे, कॅनेलवरून आले चालत चालत. आणि मग म्हणलं आयुषला पण चल, म्हणलं आयुष सोबत. तसं पण काय एवढं लांब नाही सोबत आणण्यासारखं काय, पण म्हणलं चला जवळच आहे. इथं पण घर आहे एक शेजारीच, रानाच्या म्हणजे रानालगतच खेटूनच दुसरं घर आहे शेजाऱ्यांचं आमच्या. तर घाबरण्याचं काय कारण नाही. बापरे आईशोबत गवत. पाऊस आलाय बरं का, पाऊस. आयुष्य तिचं खाली उभा राहा, तिचं खाली उभा राहा ना. बघा गवत आता ही ऊसात. खाली जाण्याची इच्छा नाहीच राहिली माझी. पाऊस यायला लागलाय. थांब जरा वेळ इथं थांबते. पावसाचं झाड आहे ना चिंचाचं मोठं, इथं नाही लागत पाऊस, मग इथं थोडा वेळ थांबते. सीताफळचं झाड आलंय बघा. काय ओरडते रे? हो पलीकडं चिंचेच्या खाली आलंय सीताफळचं झाड. छोटं आहे का ते सीताफळचं झाड आहे, आम्हीच राखून ठेवलंय. आले बरं का चांगलं, पण फांद्या त्याच्या कोणीतरी तोडलं ते झाड. चांगलं आलं होतं मला वाटतंय. हा ऊसतोडीवाले टोळीवाले आलती ना, तर त्या टोळीवाल्यांनी तोडलंय. बाई इथं सरपण बघ कोणीतरी ठेवलंय गोळा करून. आमच्या म्हातारीचंच काम असेल बरं का, माझ्या सासूच्या आईचं. तीच अशी करते, कुठं पण गोळा करून ठेवते सरपण. हे बघा सीताफळचं झाड हे शेंड तोडून टाकलं होतं त्यांनी. तर थांबा तुम्हाला दाखवते मी. आयुष नका येऊ, तू हेच थांब. बापरे गवत इतकं झालंय ना ऊसात. आता मला तर वाटतंय ऊस मोडूनच टाकावा. अहो पाऊस वाढला आयुष. बघा हो का गवत सगळं येलतारच आहे. किती गवत झाले, तर मोडावा का कसा आता काही समजा नाही का. ठेवतात तर पाऊसच यायला लागलाय, ऊसात फेरफटका मारावा, खाली जावं म्हटलं की पाऊस वाढतोय लगेच. त्याच्यामुळं झाडाखालीच येऊन उभं राहावं लागले. माझ्यासोबत आयुष पण आलाय बघा. का आज आयुषच्या आंघोळ किती वाजता झाली माहिती का? आज आयुषने आंघोळ किती वाजता केली आयुष? 11 ना, 11:30 वाजता आंघोळ केली. नाही तो 7 वाजता आंघोळ करतोय. आज त्याला एकादशीची सुट्टी होती म्हणून आळस आलता ना. हा त्याला आळस आला होता एकादशीची सुट्टीचा. नाही पण तो घरी असला ना आळशीच बनतो. शाळेत जायचं असल्यावर लय पटपट उरकतो. 7 वाजता आंघोळ करून रेडी असतो, जेवण नाश्ता. पण आज नाश्त्याला पण त्याला उशीरच झाला होता ना, आंघोळीला पण. तर बघा हा माझा छोटा मुलगा आहे आणि मोठा मुलगा आहे, पण तो घरी आहे, अभ्यास करतोय. त्याला होमवर्क दिलेला आहे, तो कंप्लीट करतोय तो. मग याला काय काम नव्हतं, म्हटलं चल मग जाऊन येऊया. तर इकडं आले तर पाऊस चालू झालाय. जाऊ दे आता जाते घरी. उद्या
उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम्हाला. ऊसाच्या आतमध्ये 2 पट्ट्या आहेत. ही मी अलीकडच्या पट्टीमध्येच उभं राहिले आणि तिथूनच दाखवले. उद्याच्याला मी त्याच्या खाली जी पट्टी आहे ना त्याच्यामध्ये जाऊन दाखवते की किती गवत झालंय आणि ते ऊस ठेवण्याच्या लायकीचा राहिला आहे का नाही. तर तुम्ही ते मला मग कमेंट करून सांगा, ठेवावा का मोडून टाकावा. तर बाय सगळ्यांना. जाते घरी. पाऊस इतका वाढलाय परत, म्हणजे थोडासा झिमझिम चालू झाली पण माझ्यासोबत आयुष्य आहे, भिजनतो. जातो घरी. बाय सगळ्यांना. इथं गोटी सापडली बघा, त्याला येऊन